नमस्कार बंधू भगिनींनो आणि मित्रमंडळी. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज पुन्हा एकदा आपण काही दिवसांच्या विश्रांतीनंतर श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञानामृत प्राशन करण्याच्या दृष्टीने उपस्थित आहोत. पहिल्या अध्यायामधले पहिले 12 श्लोक आपण अर्थासहित विवेचन पाहिलेलं आहे. आज आपण 13वा आणि 14वा श्लोक अभ्यास करत आहोत. तर सुरू करूया. अध्याय पहिला. अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग आणि श्लोक क्रमांक 13. ततः शंखश्च भैर्यश्च प्रणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत्. शब्दांचे अर्थ आपण बघूया. कठीण. ततः म्हणजे त्यानंतर. भैर्य आपण जे युद्धातली किंवा लढाईची गाणी ऐकतो त्याच्यामध्ये तुतारी भैरी वाजू दे असं वाक्य आलेलं आहे बघा. तर भैर्य म्हणजे भेरी, आणि भेरी हे मोठी जे नगारे असतात त्या नगाऱ्यांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. संस्कृतमध्ये त्याला भैर्य असं म्हटलं जातं. पनवानक म्हणजे लहान ढोल आणि तुताऱ्या यांना पनव आणि अनक असे शब्द आहेत. गोमुख, गोमुखाहा असा शब्द इथं आलेला आहे. आपण काही स्वागत समारंभ असतील किंवा काही दिंड्या वगैरे असतील अशा वेळेला एक शिंग नावाचं वाद्य फुंकून वाजवलं जातं बघा. वक्र अशा आकाराचं ते असतं. त्याला ते पूर्वीच्या काळी युद्धाच्या प्रसंगी वापरलं जात असे आणि म्हणून त्याला रणशिंग असं नाव आहे. त्याला संस्कृतमध्ये गोमुख असं म्हणतात. सहसा म्हणजे अचानक. अभ्यहन्नंत म्हणजे एकाच वेळी ही सगळी वाद्य वाजू लागणे. तुमुलहा, तुमुल म्हणजे मराठीमध्ये आपण तुंबळ असा शब्द वापरतो. तुंबळ याचा अर्थ जसं भयंकर आहे, खूप वेगात आहे, तर अशा प्रकारे भयंकर म्हणजे तुमुलहा. अभवतः, भवत वर्तमानकाळी क्रियापद आहे भवत, आणि त्याचं जे भूतकाळी रूप आहे त्याला अभवत असं म्हणतात आणि त्याचा अर्थ आहे झाला. तर संपूर्ण या श्लोकाचा अर्थ असा होईल. त्यानंतर ढोल, भेऱ्या, नगारे, तुताऱ्या, रणशिंग एकदम एकाच वेळी वाजू लागली आणि त्यांच्या एकत्रित आवाजाने सगळं भयंकर असा माहोल तयार झाला, किंवा त्याचा एकत्रित आवाज हा एकदम भयंकर असा होता, तुंबळ असा तो आवाज होता. हा झाला श्लोक क्रमांक 13. श्लोक क्रमांक 14 आपण बघूया. तत श्वेतैर्युक्ते महती स्यन्दन्ते स्थितो माधवः पांडवाश्चै दिव्यौ शंखै प्रदभ्यमतुः. आता इथं थोडे अवघड शब्द आहेत, उच्चारसुद्धा अवघड आहेत. आपण योग्य ते म्हणजे जे अवघड शब्द आहेत त्यांचा अर्थ आपण बघूया. श्वेतही असा शब्द आहे, त्यातला मूळ शब्द श्वेत म्हणजे शुभ्र पांढरे. हय हा घोड्यांसाठी संस्कृत शब्द आहे. हय. महती म्हणजे महानता, महानपण त्याचं. स्यन्दन्ते म्हणजे रथामध्ये. प्रदम्नतु म्हणजे वाजवणे किंवा वाजवले. आता अर्थ काय ते आपण बघूया संपूर्ण त्या ह्याचा. दुसऱ्या बाजूला शुभ्र घोड्यांनी युक्त अशा एका महान रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णांनी आणि अर्जुनांनी आपापले शंख वाजवले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, आपल्याला माहिती आहे अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांचा परमभक्त होता आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं या लढाईमध्ये सारथ्य करण्याचं निश्चित केलेलं असतं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः सारथी या अर्जुनाच्या रथाचे झालेले असतात आणि त्यांनी आपापले शंख फुंकले. प्रत्येकाचा वेगळा वेगळा शंख होता आणि त्या शंखांचीही वेगळी वेगळी नावं आहेत. जसं श्रीकृष्णाच्या शंखाचं नाव पांचजन्य असं आहे आणि अर्जुनाच्या शंखाचं नाव आहे देवदत्त. आणि अशा पद्धतीने
या 14व्या श्लोकामध्ये दुसऱ्या बाजूला शुभ्र घोड्यांवरती घोड्यांनी युक्त असं जो रथ होता, त्या रथामध्ये, त्या महान रथामध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले हे शंख वाजवले. भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य हा शंख वाजवला, तर अर्जुनाने देवदत्त हा शंख वाजवला. आणि या ठिकाणी 14वा जो श्लोक आहे अध्याय पहिलामधला, तर तो संपतो. आज आपण 13 आणि 14 हे 2 श्लोक त्याच्या अर्थासहित आपण बघितले. पुढच्या अध्यायामध्ये आपण 15वा आणि 16वा हे आपण बघूया. आता याचबरोबर मी असं ठरवलं की काही आध्यात्मिक जे वैज्ञानिक बाबी आहेत त्याचाही थोडा एक 5-5 मिनिटांचा परामर्श घ्यावा असं माझी इच्छा झालेली आहे. आणि त्यामुळे हे 5-10 मिनिटाची क्लिप झाल्यानंतर एक थोडंसं 4-5 मिनिटाचं आणखीन काही थोडंसं वाढवून साधारण 15 मिनिटांची असे व्हिडिओज करावेत असं मानस आहे. आपण सगळेजण खूप छान रिस्पॉन्स देत आहात, त्याबद्दल मी मनःपूर्वक धन्यवाद आपल्याला देतो. आपण सर्वांनी हे व्हिडिओज पाहावेत. मी यापूर्वी प्रत्येक वेळी म्हणत आल्याप्रमाणे अनायासे म्हणजे काहीही न करता आपल्याला केवळ आपण ऐकलं ते तरी आपले भगवद्गीतेचं एक पूर्णपणे पारायण पूर्ण होईल असं होईल. आणि भगवान श्रीकृष्ण आपल्यावरती त्या दृष्टीने कृपादृष्टी ठेवतील असे माझी भावना आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे सगळ्या क्लिप्स बघाव्यात, हे सगळे व्हिडिओज बघावेत. जितकं शक्य आहे तितकं वैज्ञानिक, शास्त्रीय आणि वेगळे असे आधार घेऊन हे सगळं मी स्पष्ट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हे सगळे व्हिडिओ बघत असल्याबद्दल धन्यवाद देतो. ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं. साधारणपणे 3-1 हजार लोक तरी हे सगळे व्हिडिओज ऐकून बघतायत. मला खूप बरं वाटतं. अनायासे श्रीकृष्ण या गीतेचं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाच्या प्रसाराचं थोडंफार पुण्य माझ्या पदरी पाडतायत आणि आपणही ते पदरी पाडून घ्यावं. आणि म्हणून एक वाक्य किंवा एक संस्कृत याच्या बाबतीमध्ये गीतेच्या ज्ञानाबाबतीमध्ये आहे असं, गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. आपलं हे जे सनातन संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचं एकूण तत्त्वज्ञान हे पुनर्जन्म आणि आत्म्यावरती आहे. माणूस 84 लक्ष योनीमध्ये आपल्या कर्माच्या गतीनुसार त्याचा प्रवास सुरू होतो. आणि हे सगळं आपल्याला नको असेल, ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून नको असेल आपल्याला जायला, तर मनुष्य जन्म हा एकमेव एक चान्स म्हणून आपल्याला, एक संधी म्हणून आपल्याला मिळालेलं आहे. आणि मग गीतोदक म्हणजे गीता रूपी उदक, गंगा नदीचं जल जसं पवित्र असतं तसे गीतारूपी गंगेचं ज्ञान पवित्र आहे. आणि हे ज्ञान जेव्हा तुम्ही आत्मसात करता किंवा हे ज्ञान जेव्हा तुम्ही घेता तेव्हा पुनर्जन्मातनं सुटका होण्याची खात्री आपल्याला भगवान श्रीकृष्ण देत आहेत. तेव्हा हे ज्ञान अवश्य आपण सगळ्यांनी घ्यावं. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे यथाशक्ती यथा ज्ञान मी हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद.